अमरेंद्र म्हणजे वादळ आहे, वादळ. एका जागी थांबणार नाही. या कार्यकर्त्यांचं जीवन असंच. हे मनात आल्यावर ती जरा वैतागलीच. पण मग लगेचच तिला वाटलं, तो कार्यकर्ता आहे तेच बरं आहे. तसा तो नसता तर त्यानं आपल्यासारखीशी लग्न तरी केलं असतं. आपल्यासारखीशी म्हणजे म्हणजे एक मुलगी असलेल्या विधवेशी. खरं तर त्याच्यात काहीच कमी नाहीये, तरी त्यानं आपल्याशी लग्न केलं. तो उदारमतवादी आहे. त्याच्या दृष्टिकोनातनं तो हिमालीकडे बघतो, तिचं कौतुक करतो, ती आवडते त्याला. तशी हिमाली सगळ्यांनाच आवडते. झाली तेव्हा किती छान होती, पूर्ण उमललेल्या फुलासारखी. डॉक्टरीणबाईंनी तेव्हा खूप कौतुक केलं होतं तिचं, आणि सगळ्या नर्सेस तर खुशच असायच्या तिच्यावर. कॉटवर पडल्या पडल्या अनुराधाला पूर्वीचे दिवस आठवले. तिचं मन 5-6 वर्ष मागे गेलं. तिच्या डोळ्यापुढे पाळणा हलायला लागला आणि पाळण्यात ठेवलेली हिमाली. काही वेळा तिला हिमालीचा रागच यायचा. रात्री ती रडायला लागली की तिला उचलून मांडीवर घ्यावं असं तिला कधी वाटायचंच नाही. रड हवी तितकी, ती मनातल्या मनात म्हणायची आणि तिच्याकडे पाठ करून पडून राहायची. मग माई तिला उचलून घ्यायच्या आणि म्हणायच्या, अगं हिला भूक लागलीये. एखाद्या वेळी मात्र हिमालीला मांडीवर घेतल्यावर अनुराधाला रडूच यायचं. मुलाला मांडीवर घेऊन असं रडू नये बाई, माई समजवायच्या. मग ती डोळे पुसायची. किती छान मुलगी झाली तुला, बघितलंस कशी हसतीये. माई असं म्हणायला लागल्या की तात्या पण तिथे यायचे आणि म्हणायचे, बघू कशी हसते आमची नात. हिचं हसणं अगदी अजयसारखं आहे. डावा गाल वाकडा करून हसायची पद्धत त्याचीच. बाकी आईचा रंग गोरा घेतलाय ते बरं आहे. डोळे मात्र अजयचेच. तात्या आणि माई हिमालीच्या दिसण्याबद्दल इतकं काही बोलत राहायचे. हळूहळू हिमाली पुढे सरकायला लागली, रांगायला लागली. रांगणाऱ्या हिमालीकडे बघून माईंना रांगणाऱ्या अजयचीच आठवण यायची. त्या जुने अल्बम काढून त्यातले अजयचे फोटो बघत राहायच्या. डोळ्यातलं पाणी पदराने पुसत राहायच्या. एके दिवशी हळूच त्यांनी अनुराधाजवळ लग्नाचा विषय काढला. तू पुन्हा लग्न कर. अनुराधाने चमकून त्यांच्याकडे बघितलं, पण माई शांतच होत्या. त्या म्हणाल्या, तसं ठरवलंच होतं. तुझ्या आत्याला आम्ही सगळं सांगितलं होतं. काय सांगितलं होतं?